तो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की घावण्याची रेसिपी करायची. मुळात मी विचार करायचो याच्यामध्ये रेसिपीसारखं आहेच काय? एकच तर पदार्थ आहे. इथे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतोय आणि टाकतोय कोथिंबीर देन टाकतोय याच्यामध्ये पाणी. आता पाणी ना जवळजवळ सेमच टाकायला लागेल तुम्हाला. सेमपेक्षा थोडं कमी पण ऑलमोस्ट सेमच टाकावं लागेल. कारण का ते जास्ती जाड केलं तर खूप जाड होतं आणि पातळ केलं तर जास्ती पातळ होतं. लवकर असं डोस्यासारखं होतं. सो तुम्ही एकदा ट्राय केलं की तुम्हाला कळेल. इथे डोस्याचा पॅन घेतला आहे त्यावरती थोडंसं ऑइल टाकलं आणि ब्रश करून घेतं आणि एकदम गरम करून घेतो तव्याला कारण का गरम बरं पडतं. मग इथं घेतलं मी ग्लासाच्या याच्यामध्ये असं पाणी टाकतं. टेन्शन घेऊ नका असं काही गोल गोल झालंच पाहिजे किंवा असं गॅप राहिलं पाहिजे का नाही. असं पूर्ण गॅप भरून काढायची, पूर्ण प्लेन करायचे आणि वरतून ढाकण ठेवायचं. हाय फ्लेमवरती 3 मिनटं जरी ठेवले तर प्रॉपर असं होतं. मग त्याच्या बाजूच्या कडा उंचावतात. कडा उंचावल्या की असं पलटी करायचं. आता वरतून ते स्टीम मुलं शिजलं असलं तर जास्ती काय करायचं नाही. सो दोन्ही साईडून काही असं भाजायची गरज नाही. थोडंसं हाय फ्लेमवरती 1 मिनिट ठेवा, देन लगेच काढून घ्या. एकदम इझी रेसिपी आहे, याच्यामध्ये कठीण काही नाही आणि इझिली बनतं.